नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच इंटरेस्टिंग रेसिपी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर सगळ्यात आधी मी कॉर्न जे आहेत ते व्यवस्थित सोलून घेतले आणि ते एका पाण्यामध्ये उकळत टाकले। त्यानंतर आपल्याला बटाटे सुद्धा सोलून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये उकळायला टाकायचे आहे। माझ्याकडे थोडा कमी वेळ होता म्हणून मी ह्या पद्धतीने केलं। जर तुम्ही आधीच बटाटे उकळून ठेवलेत तरीही चालेल। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मग आता पुढच्या तयारीला लागूयात। आता मी कणिक भिजवून ठेवते आणि मग भाजीच्या तयारीला लागते। तर भाजीसाठी कांदा आणि टमाटर लागतील। त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची ह्याचं सुद्धा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायची आहे। तर ती सगळी तयारी मी आधी आता करून घेते। तर आपण बनवणार आहोत अशी रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जीची भाजी आणि ती अतिशय छान टेस्टी लागते। आणि जर तुम्ही हे पनीर घरी बनवलेलं असेल ना तर खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागेल, कारण की घरच्या पनीरची मध्ये आपण कुठलीही मिलावट नसते, त्यामुळे त्याची चव ही खूप छान लागत असते। तर मी दुपारीच पनीर जे आहे ते घरी बनवून ठेवलेलं होतं। तर आता बघूयात रेसिपी। एक पॅन घेतला, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं। पनीरची शक्यतो भाजी तुपामध्ये किंवा बटरमध्ये केली तर टेस्ट अजून छान लागतो। जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, त्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरची हे मी चॉप करून घेतलं होतं चॉपरमध्ये, ते टाकलं। ते छान परतल्यानंतर थोडंसं ब्राउनिश झाल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा पण थोडासा परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 2 चमचे बेसनाचं पीठ टाकायचं आहे। यामुळे छान असं चव पण येते आणि घट्टसरपणा येतो भुर्जीला। त्यामुळे आपण त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलं आहे। ते थोडंसं परतल्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं आहे। त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे आहेत। हळद, धनेपूड, थोडंसं मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला हे सगळं टाकल्यानंतर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। स्टीलची कढई आहे, थोडंसं खाली चिटकू शकतं, पण हरकत नाही, तुम्ही व्यवस्थित थोडं थोडं मध्ये काढायचं आणि पुन्हा छान ते परतून घ्यायचं आहे। आता आपण पनीर जे आहे ते व्यवस्थित मी बारीक करून घेतलेलं आहे, हातानेच करून घ्यायचं आहे स्मॅश। आणि त्यानंतर हे जे पनीरचं पाणी आहे हेच पाणी यामध्ये टाकायचं आहे। या पाण्याने टेस्ट पण खूप छान येतं आणि आपलं पाणी पण वाया जात नाही। तर अशा प्रकारे आपली ही पनीर भुर्जी जी आहे ही खूप छान आणि टेस्टी लागते। त्यामध्ये आपल्याला थोडीसं कस्तुरी मेथी टाकली आहे आणि 5 ते 1 मिनिटं उकळायला ठेवायची आहे। त्यानंतर आपण बनवणार आहोत कॉर्न चीज बॉल्स। तर कॉर्न चीज बॉल बनवण्यासाठी आपण जे कॉर्न घेतलेले होते ते मी बारीक कट करून घेतले। बटाटे घेतले, त्यामध्ये कांदा टाकला, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। आणि आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं आहे किंवा तेल लावायचं आहे आणि असा बॉल बनवून घ्यायचा आहे। त्याला मध्ये असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्ये आपल्याला चीज भरायचं आहे। खूप छान आणि टेस्टी होतात, मुलांना आवडतील आणि तुम्हाला सुद्धा आवडतील। तर असे हे कॉर्न चीज बॉल आहेत, हे खूप छान आणि टेस्टी लागतात। आता मी हे सगळे बनवून घेतले आहेत। आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे आणि एका ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत। तर ते बनवून घेतले आहे। आता अशा प्रकारे आपल्याला डीप करायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्समध्ये आणि मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे वरतून असे क्रिस्पी आणि आतनं असे नरम असे खायला अतिशय स्वादिष्ट असे चीज कॉर्न बॉल होतात। तर तुम्ही नक्की हे करून बघा। सध्या कॉर्नचा सीझन आहे तर आपण कॉर्नची भजी वगैरे बनवतोच, पण असे हे तुम्ही चीज कॉर्न बॉल आहेत ते बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। तर अशा प्रकारे मस्तपैकी तुम्ही असा स्वतःसाठी बनवू शकता ज्यावेळेस काहीतरी वेगळं खायचं आहे आणि झटपट खायचं आहे। तर अशी पनीर भुर्जी तुम्ही नक्की करून बघा आणि त्यासोबतच असे मुलांसाठीचे चीज कॉर्नसुद्धा बनवून बघा। तर हा होता आजचा माझा कुकिंग ब्लॉग। कसा वाटला तुम्हाला, कशी वाटली रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत